90च्या काळात सर की दशकात जेव्हा तुम्ही काम सुरू केलं तेव्हाची मराठी चित्रपटाची निर्मितीची व्यवस्था किंवा त्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काय मोठे बदल तुम्हाला जाणवत आहेत सध्याच्या काळात? अ, त्यावेळेला फार व्यावसायिकता नव्हती. म्हणजे बरोबर. रूढार्थाने आपण व्यावसायिकपणे आपण खूप हे झालो होतं असं म्हणतो. तर तसं हम्म. नव्हतं. आता मी जो बाबा पाटकांचा जो चित्रपट केला वारसा लक्ष्मीचा, त्यावेळेला पाहत होतो त्यांच्या घरचे सगळे लोक तिथं होते टीममध्ये. बरोबर. त्यांच्या मिसेस, आजी ज्या होत्या त्या, त्यांची मुलं, त्यांच्या मुली वगैरे ते हे सगळे मिळून स्वयंपाक करायचे टीमचा. वा. सगळे आम्ही बसायचो, खाली पंगत मांडायचो. बरोबर. कोणी कुणाला वाढायचं काय किंवा हम्म. स्पेशल वाढपी वगैरे असे तिथे कोणी नव्हतं. नव्हते. म्हणजे ह्या पद्धतीने आणि मग ती आपुलकी तुम्हाला शेवटपर्यंत असायची. बरोबर. मग तुम्हाला पैसे जरी कमी मिळाले हम्म. किंवा वेळेत नाही मिळाले तरी चालायचं, पण तुम्हाला त्या घरातलं स्थान असायचं. हो. म्हणजे आमचं स्थान त्या म्हणजे माझ्या बाबतीत तर मी एवढा काय सुदैवी म्हणायला पाहिजे की सगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी माझ घरात शिरलेलो आहे. हा हा. म्हणजे बरोबर आहे. प्रोड्युसर जरी कोणी असतील हम्म. तरी मग आता समजा जोग सर आहेत, हम्म. तर जोग मॅडमशी माझे चांगलं हे व्हायचं. आम्ही म्हणजे हक्काचा माणूस म्हणून आपलं हक्काचा माणूस म्हणून सगळ्या म्हणजे फक्त प्रोडक्शन पुरतं मर्यादित असं ठेवलं नाही. असे खूप जुने निर्माते आहेत की ज्यांच्यासोबत या पद्धतीने मी काम केलं, त्यांनी मला या पद्धतीने आपलंसं केलं. बरोबर. आणि त्यानंतर मग ही परिस्थिती बदलत गेली, त्याचं शोरूम म्हणजे event किंवा कॉर्पोरेट व्यावसायिकता आली. आणि आता तर असं आहे, माझं काम झालं, मी चाललो, तुमचं तुम्ही बघा. बरोबर आहे. मला इथे माझी जी पोझिशन आहे, मला ही खुर्ची पाहिजे म्हणजे पाहिजे. ती बरोबर. तुम्ही कुठून आणता मला माहिती नाही, पण ती पाहिजे. पूर्वी असं नव्हतं. खुर्ची नाही, स्टूल चालेल का? हे चालायचं तसं. बरोबर. आता एकाच्या ऐवजी 3-3 ऑप्शन लागतात. हा, आता ते आहेत. आता सर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, प्रोडक्शन कंट्रोलर किंवा प्रोडक्शन मॅनेजर आता वेगवेगळी नावं आहेत, पण ह्या नक्की कसं विभागून घेतलं जातं किंवा नक्की याला काय म्हणतात? तर तुम्ही याची नक्की सविस्तर माहिती काय द्याल याची? नाही, खरं आहे. आपल्याकडं मराठीमध्ये प्रोडक्शनला सध्या कोणी आला तरी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, कार्यकारी निर्माता असंच स्वतःला संबोधतात. बरोबर. ज्यांनी एकही फिल्म केली नाही, ज्यांनी कुणाकडे असिस्टंटशिप केली नाही, ते आता आपण पाहतो नवीन नवीन चित्रपटाला नवीन कोणीतरी घरातलंच असतं, कार्यकारी निर्माता असं नाव लावतो. पण ते अजून खरं सांगायचं तर मी सुद्धा कार्यकारी निर्माता होऊ शकलेलो नाही. कारण कार्यकारी निर्मात्याच्या जबाबदाऱ्या त्या एवढ्या आहेत की प्रोड्युसर नसला तरी चालतो. पण प्रोड्युसर नंतर जी मोठी पोस्ट आहे ती कार्यकारी निर्मात्याची, त्याचे अधिकार खूप आहेत. तो डायरेक्टरला सुद्धा काही वेळेला थांबवू शकतो, त्यालाही तो हे करू शकतो. पण त्याच वेळेला कार्यकारी निर्मात्याने त्या बजेटच्या नुसार जर कुठे गाडी अडली फायनान्समुळं, तर तो सुद्धा उभा करण्याचे प्रयत्न त्याला करावे लागतात. ते प्रोड्युसरवर तीच अवलंबून राहून चालत नाही. मग त्याने तो निधी उभा करणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे अंतिमतः एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं काम असं असतं की आपली फिल्म, आपलं प्रोजेक्ट थांबू नये, हे त्याचं असतं. प्रोडक्शन कंट्रोलर त्यानंतरची पोस्ट येते. तो एकूणच सगळे जे तुम्हाला ज्या प्रोडक्शनसाठी लागणारे विभाग आहेत त्याची माणसं जमा करणं, प्रत्येकाचे HODs जमा करणं, हे त्याचं काम चालू होतं. आणि त्याचं कंट्रोलर झाला हा शेवटपर्यंत असत नाही. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तुमचं लिखाण चालू होण्यापासून तर त्या फिल्मचे राईट्स विकण्यापर्यंत, म्हणजे बजेटचे जे 2 भाग असतात, एक खर्चाचा असतो आणि एक इन्कमिंगचा असतो. तर त्या इन्कमिंगचा शेवटचा पैसा मिळेपर्यंतची जबाबदारी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची असते. म्हणून म्हटलं मराठीत एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अजूनही मी सुद्धा होऊ शकलेलो नाही एवढ्या प्रोजेक्ट नंतर. त्यामुळे हसतो फक्त की ज्या वेळेला कार्यकारी निर्माता नाव पाहिलं की थोडंसं हसायचं आणि सोडून द्यायचं, एवढंच आपल्या हातात आहे. त्यात मग प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी ऑन स्पॉट असते. जे काही तुम्ही आखलेलं आहे शूटिंगच्या तुम्हाला शूटिंग कालावधीत ते व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी प्रोडक्शन मॅनेजरची असते. त्याची जबाबदारी शूटिंग संपलं की संपते, त्याला पुढे काही करावं लागत नाही. पण कंट्रोलरला मग पुढे ते पोस्ट प्रोडक्शन पर्यंत सुद्धा करून घ्यावं लागतं.
आणि ह्या सगळ्यावर ते देखरेख करून ते पार पाडून देण्याचं काम एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरचं असतं.